नमस्कार मित्रांनो, आज बनवणार आहोत आपण आंबाड्याची भाजी. एकदम गावाकडच्या चवीची आणि एकदम टेस्टी अशी ही भाजी आंबाड्याची. खायला खूप छान लागते. तुम्ही पण नक्की बनवून बघा. चला आपण बनवूया. हे बघा, मी आंबाड्याची भाजी स्वच्छ आणि कापून घेतलेली आहे छान बारीक. आता आपल्याला थोडंसं उकडून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडी आंबट असते तर आपल्याला थोडीशी उकडून घ्यावं लागते. आता छान आपल्याला हे उकडून घ्यायची आहे आणि आपल्याला याच्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. आता ही भाजी पूर्ण थंडी करून घ्यायची आपल्याला, जोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊया. आता मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लसण जिरं घालायचं आहे आणि कांदा घालायचा. आणि लसण जिरं आणि कांदा याला खूप जास्त लागते. तुम्ही जेवढा जास्त यूज करसाल तेवढा जास्त ही भाजी खूप छान लागते. कांद्याने या भाजीला खूप टेस्ट भारी येतात. हे बघा, आपल्याला कांदा जास्त एकदम ब्राऊनसुद्धा होऊ द्यायचा नाही, आपल्याला नॉर्मली ठेवायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी लाल तिखट, थोडासा मसाला आणि याच्यामध्ये हळद घातलेली आहे. आता मी भाजी बाजूला थंड करायला ठेवली होती, ती आपण याच्यामध्ये टाकून देऊया. आता तुम्ही बघू शकता, ही भाजी आपण याच्यामध्ये मिक्स केली आहे. याच्यामध्ये नमक घालून आपण याला 5 मिनटं याला आपण झाकून ठेवूयात. आता याला तेल सुटेपर्यंत, हे बघा, याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये छानपैकी थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये बेसन घालूया. आता याच्यामध्ये बेसनाचे बिलकुल ही गोळे झाले नाही पाहिजे, एकदम प्लेन आली पाहिजे, जेणेकरून ही भाजी छान एकदम अशी कोरडी कोरडी होते आणि खायला टेस्ट खूप छान लागते. असं छानपैकी बेसन पूर्ण मिक्स करून घ्यायचं. लहान मोठ्या सर्वांना आवडण अशी भाजी खूप टेस्टी लागते. माझ्या मुलांना तर खूप आवडते. तुम्ही नक्की करून बघा ना. ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुम्ही बघू शकता भाजीचं बेसन काढून घेतलेलं आहे. आता आपण याला झाकून ठेवूया. तुम्ही बघू शकता भाजी छान कोरडी झालेली आहे आणि भाजी आपली तयार झालेली आहे. आवडल्यास लाईक करा.